एकदा ब्रह्मांडाच्या मालकाने आपला स्वीकार केला ना राजू, बाकी कुठल्याही व्यक्तीने तुमचा तिरस्कार केला तरी दुःख मानायचं नाही. कारण खालची लोक तिरस्कार करत असतील पण त्यांची पावर किती असती, त्यांची पात्रता किती असती, त्यांची लायकी किती असती, त्यांचा अधिकार किती असतो. देवा इतका थोडा अधिकार आहे. देवानं एकदा आपलंसं म्हणलं की बाकी काम संपलंच. आणि राजो, आपण ज्या प्रांतात राहतो त्या प्रांतातल्या सगळ्या माणसांनी जरी तुम्हाला आपलंसं म्हणलं आणि काशीतला मालक आणि विटेवरचा मालक जर विरोधात गेला तर सगळं नदीला गेलं. आणि या वरच्या लोकांनी आपलंसं म्हणलं की खालचे तुमच्या किती विरोधात जाऊ द्या, काही चिंता नाही. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, अंगीकार म्हणजे स्वीकार, आपलंसं. निंदे तेही तेने वंदे केली, देवानं स्वीकार केलेली माणसं काही लोकांनी त्यांची निंदा केली, पण देवानं स्वीकार केलेली माणसं विश्वात ती वंदे ठरली. आज त्या लोकांच्या पुढे आपल्याला मान वाकावं लागते. निंदे तेही तेने वंदे केली, यादी दिली 2-4 लोकांची. आजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. आजामेळ नावाची एक व्यक्ती, भिल्ली शबरी, कुंटीन कान्होपात्रा तिची कन्या होती. प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. आणि पुराण मानतंय त्याला ती बाकीच्या भंगिऱ्यांची काय ताकद आहे. पुराणाला संप्रदायानं मानलंय ना. पाहावे पुराणी विचारो, पाहावे पुराणे विचारो, पाहावे पुराणे विचारो. तुका म्हणे नाही विश्वास जावनी, तुका म्हणे नाही विश्वास जावना, तुका म्हणे नाही विश्वास जावनी, तुका म्हणे नाही विश्वास जावनी. पाहावे पुराणी विचारो, पाहावे पुराणे विचारो, पाहावे पुराणे विचारो. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा विश्वास नाही ना, मग पुराण सांगत असेल तर मान ना. काय तुझ्या पोटात डब्बा उठतो, पुराण मानतय. पुराण काय घोट्या खेळणार माणसांनी लिहिले काय, अधिकारी लोकांचंय पुराण. प्रत्यक्ष पुराणी वंदे केली, देवानं ज्यांचा स्वीकार केला त्यांना पुराणानं मान्यता दिली. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. गोड साऊंड सिस्टीम थोडासा वाढवा. ज्याच्या पापाच्या राशी अमाप अपार अपार, पण कालांतरानं वाल्याचे वाल्मिक आणि वाल्मिकाचे नुसते वाल्मिक नाही तर महर्षी वाल्मिक, नुसते महर्षी वाल्मिक नाही तर पंढरपुरातला मालक त्यांच्या ताब्यात. केले रामायण रामा आदी, केले रामायण रामा, केले रामायण रामा. कोळियाची कीर्ती वाढली गहट, कोळियाची कीर्ती वाढली, कोळियाची कीर्ती वाढली गहट, कोळियाची कीर्ती वाढली गहट. केले रामायण रामा आधी, केले रामायण रामा आधी, केले रामायण रामा आधी. मासे पकडणाऱ्याच्या कुळात जन्म झाला. आपण त्याला धिवर म्हणतो किंवा कोळी म्हणतो. मासे पकडणाऱ्याच्या कुळात जन्म झाला आणि ब्रह्मांडाच्या मालकानं त्यानं लिहावं तसं वागावं. किती मोठा अधिकार. अगोदर तो लोक निंदा करत होती, वाटपाड्या होता तो. प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. ही मागची लोक असतील, वाल्मिक असतील. कारण काय माहितीये का, त्यांनी भजन केलं. भजन या शब्दाचा अर्थ चांगलं बोलणे. असं नाही होऊ शकत रात्रभर चिपळी वाजून देवाचं चिंतन केलं आणि सकाळी दुसऱ्याचं घर फुकलं. कसं ते भजन ठरल? नाही, ते ठरू शकत नाही भजन. एखाद्या वेळेस एखादं वाक्य भजन ठरू शकतंय. काबाड कष्ट केले बापानं. 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, आंबाडे खाल्ले, बरवडे खाल्ले.
चांगली कपडी वापरली नाही, साधी कपडी वापरली, विस्तरी केले नाही, नाना प्रकारचे चणचणीत पदार्थ खाल्ले नाही, आणि मुलाला 25 एकर जमीन कमवून ठेवली, आणि म्हातारपणात ते पोट्ट मायबापाला सांभाळीत नाही. किती शोकांतिका आहे बायती शेठ, किती शोकांतिका. 4-2 लोकांच्या लक्षात आलं अमक्या अमक्या व्यक्तीचं कार्ट ऐकत आहे, आणि त्याच्यातली ती व्यक्ती त्या कार्ट्याला बोलून घेतलं आणि सांगितलं, रे असं नसतं रे, काय परिस्थितीत तुझ्या बाबानं 20-22 एकर जमीन तुला कमवून ठेवली रे, 5-25 एकर. अरे आमचा काळ गेलाय त्याला पाहता पाहता. अरे त्यानं चटणी सोबत भाकरी खाल्ली रे, कधी कधी कांद्यासोबत भाकरी खाल्ली रे, कधी कधी लोणचा लावून भाकरी खाल्ली रे, नाही भाजी केली रे, नाही तळल्या वळलेली पदार्थ खाल्ली रे. तुला 25 एकर जमीन कमवून ठेवली, कितीक दिवसाचं आयुष्य रे. सांभाळ त्या बापाला, सांभाळ त्या माईला. एका व्यक्तीनं त्याला सांगितलं आणि त्यानं ऐकलं, आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि आई वडिलाला घरी नेलं. 1 कोटी जन्म भजन केल्याचं पुण्य त्या माणसाला मिळालं. मायबापाला न सांभाळणारा मुलगा एखाद्या व्यक्तीनं त्याला समजूत घालून त्याच्या आई वडिलाला सांभाळायला जर भाग पाडला असेल तर हजारो वाऱ्या पैठणच्या, हजारो वाऱ्या आळंदीच्या, हजारो वाऱ्या देहूच्या, हजारो वाऱ्या पंढरीच्या, हजारो वाऱ्या काशीच्या केल्याचं पुण्य त्या व्यक्तीला घरी बसल्या बसल्या मिळतंय. याचा अर्थ त्यानं शब्द चांगल्या ठिकाणी खर्च केले, हे भजन होऊ शकते. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. चांगलं बोलत नसशील तर बाकीचं थोरपण तुझं फुकून द्यायचंय का. माझे देहूतले मालक म्हणतात, हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला. ए पिंटू तू खाली बस नाही आता, बस काय एखाद्या वेळेस जर फिरवायचं काम पडत वरी आहे, कारण तू काय कीर्तन ऐकत नाही, मोबाईल खेळायलास. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नानं चालत असलेला हा नामयज्ञ, ज्ञानयज्ञ, अन्नदानाचा यज्ञ, संगीत, शिव पुराण, कथा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन आदी करून हे नित्यनैमित्तिक जे कार्यक्रम आहेत मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने तुम्ही आयोजित केलेले आहेत. शिवपुराण सांगण्यासाठी हरिभक्तीपरायण प्रभाकर नाना महाराज झोलकर निष्ठावंत वारकरी आहेत. त्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करता. तुम्हाला सुद्धा धन्यवाद, जे माझ्या विश्वाच्या मालकाचं चरित्र, माझ्या शिवजींचं गोड अशा प्रकारचं चरित्र तुमच्या समोर नमूद करतात, त्यांनाही प्रणाम. आजचा माझा हा पुनीत योग आहे. महान संत सद्गुरू साईबाबांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेली ही भूमी, आणि अशा परमपावन भूमीमध्ये मला कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं महत् भाग्य. तारखेच्या संदर्भात आदरणीय मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण सुरेशजी महाराज ते संपर्क करत होते. योगायोग छान. आजचा दिवस मला याच्याकरता देता आला, आजचा गिरगावला काला असतोय, आणि बऱ्याच वेळेस पंक्ती उठेपर्यंत तिथं थांबावं लागतं. मग दूरचं कीर्तन मी शक्यतो घेत नाही, पण योगायोग जुळला. कालाही गावातला होता आणि गावापासून शेलूपासून पाथरी जवळ होती अण्णा, त्याच्यामुळे येण्याचा योग आला. खूप छान, खूप छान. सुरेश महाराजांनी फोन केला, आमले काका सुद्धा बोलत होते. आणि आजचे जे यजमान आहेत श्री सुधीर शेषराव थोरात, श्री विठ्ठलराव जाधव, काय यांना सद्बुद्धी सुचली काय माहीत गिरगावचा बाळू घेण्यासाठी. खूप महाराष्ट्रात महाराज पडलेत ना, त्यांना मीच आवडलो, यजमानपद घेतलं त्यांनी. दोन्ही यजमानांना द्यावे तितके धन्यवाद. आदरणीय
या परिसरातलं आध्यात्मिक क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न 108 आदरणीय काशीनाथजी महाराज सुद्धा आहेत. महाराजांना सुद्धा प्रणाम. आदरणीय बायती शेठच्या मळ्यात त्यांच्या मुखारविंदातून शिवपुराण कथा 5 दिवसाचं कथा श्रवण झाली. मी तिथं काल्याच्या प्रसादाच्या कीर्तनाला त्या दिवशी बायती शेठनी मला तिथं त्यांच्या मळ्यात नेलं तर मोठेवाडीला. बायती शेठच्या वतीनं अण्णा भोसले अण्णा तारीख घेतो ते अण्णा पण आज आलेत. अण्णांनाही धन्यवाद. आज आदरणीय गंगाधर अण्णा सुद्धा आहेत. आमचे कुलकर्णी काका सुद्धा आहेत. मामा सुद्धा आहेत. बालासाहेब मामा आहेत. हरिभक्तीपरायण आमचे गुरुजी सदगे गुरुजी आहेत. ते उत्कृष्ट कीर्तनकार सुद्धा आहेत. गुरुजींना सुद्धा धन्यवाद प्रणाम. जे सतू पाटील आहेत, नारायण पाटील आहेत, बाहेती शेठ आहेत. आमचे आदरणीय पितळे गुरुजीच्या प्रत्येक कीर्तनाला शेठजी हजर असतात. नाव लक्षात येईल, कासट शेठजी. प्रत्येक कार्यक्रमाला शक्यतो या परिसरात ते हजेरी लावतात. शेठजींना सुद्धा धन्यवाद. आदरणीय आमचे बाहेती शेठ आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम. आमचे निष्ठावंत वारकरी मामा परिसरात कीर्तन सोडत नाहीत. मामांना सुद्धा धन्यवाद. आमचे आदरणीय गुरु सुद्धा आहेत. मला नंतर कळालं, मी बुक्का लावायला पाहिजे होता, क्षमा असावी. गुरु तुम्हाला सुद्धा प्रणाम. आमचे इंजिनियर साहेब सुद्धा आहेत, त्यांनाही प्रणाम. गायनाचार्य आमचे संदीपानजी गुरुजी फार मोठं. हे बा शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं वाळून गेलं तरी पाण्यात बुडून खावंच वाटतं. आता याचा खेळ जास्त झालाय म्हणून अण्णा काही काही गोष्टीचं महत्त्व राहिलं नाही. नाहीतर माझा लहानपणचा काळ द्या सोडून मोजका असेल. तुमच्या लहानपणी लोणचाला फार मोठी किंमत होती. शाळेत लेकरं चालले म्हणजे कसल्या भाज्या आल्यात. त्या भाकरीचा पापुडा काढायचा, ते लोणचं ते घासून द्यायचं, ते मुडपून द्यायचं आणि बास लोणचं भाकरीन लोणचं पोळी. याच्या व्यतिरिक्त काय होतं लहानपणी. आता लोणचाचेच 200 प्रकार असतील. कारल्याचं लोणचं, कशाचं लोणचं, आमक्याचं लोणचं, तमक्याचं लोणचं. हो शाकाहारी ते सांगायलो. बाकीचे या स्टेजवर कशाला आपण इचकायचे फुकट कळण शेंडी वळवळ. त्याचे कितीतरी नमुने. पण ते शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं 2-4 वर्षाच्या नंतर ते मडक्यात लोणचं असं ते वाळून जाऊ द्या तरी ते पाण्यात बुडिल्याच्या नंतर जेवण झाल्या उन्हाळ्याच्या दिवसात चोखत असताना माणूस येडा झाल्यासारखं कुठपर्यंत बी ते लोणचाची पेरी चोखत राहायचं. पण शहाण्याबाईनं घातलेलं असावं. तसं जुनं घातलेलं लोणचं आवाज ऐका वाटतं गुरुजीचा. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण प्रभू महाराज आहेत. गोड त्यांचा सुद्धा आवाज आहे. महाराजांना सुद्धा प्रणाम. येणे करी आधी करून सर्व मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या ज्यांनी चाल म्हणली त्यांना सुद्धा धन्यवाद. विठाला विठाला साऊंड सिस्टीम गोड आहे. वा गोड गोड. त्यांना असं म्हणावं लागत नाही आवाज वाढवा. चांगलं आहे. माझं एक मत आहे, घोडं पाहुण्याचं असू की आपल्या पाहुण्याचं नसू, घोड्याला घोडं म्हणावं. आणि गाढव आपल्या युवायाचं असू तरी पण त्याला गाढवच म्हणावं. बऱ्याच गाढवांना पाहुण्याच्या गाढवांना घोडं म्हणतात. बरीच गाढवं पाहुण्यांच्या गाढवांना घोडं म्हणतात. असं नाही, मी त्याच्यातलं नाही. मी घोड्याला घोडं म्हणील, गाढवाला गाढव म्हणील. रागाला तरी हरकत नाही. विडाला विडाला तुमचे आदरणीय हरिभक्तीपरायण फकीरराव महाराज सुद्धा आलेत. आमच्या गिरगावचे आहेत. ते निष्ठावंत भजने आहेत गावातले, ते सुद्धा आलेत. अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदितीही त्याने वंदे केली. देवानं स्वीकार केला की काम संपलं. एक सोपा मुद्दा सांगतो. प्रांतात एखादा राजा असावा आणि त्या राजानं एखाद्या व्यक्तीला जवळ धरावा. त्या प्रांतातले लोक त्याचा विरोध करतात का? करू शकतात का त्याचा विरोध? अद्याप करू शकत नाही. पण तो राजा एके दिवशी मरणार आहे की नाही हे तर मान्य करावं लागेल ना. तो राजा मरणार आहे. मग मरणाऱ्या राजानं याच्या बळावर एखाद्या व्यक्तीला आपलंसं केलं तर परिसर त्याच्या विरोधात जात नाही. कोणी एका राजाने जवळ केलं तर जगाच्या राजाने आपलंसं केल्यावर काय कोणाची मायवेली त्याच्या विरोधात जायची हिम्मत आहे कोणाची? मग सज्जनांनो अशी अपेक्षा करा, असा भाव अंतकरणात ठेवा
इतकं प्रेम त्या विटेवरच्या काशीतल्या मालकावर करा की त्यानं आपलंसं करावा. त्यानं आपलंसं केलं की काम संपते. तुम्हाला एक सोपा मुद्दा सांगू का? गळ्यात पट्टा नाही ते ग्रामसुकर. 6 कुत्र्याच्या जातीत त्याच्यापैकी गळ्यात पट्टा नाही ते ग्रामसुकर, म्हणजे कुठेही फिरणारं कुत्र डुकरासारखं. आणि गळ्यात पट्टा बांधलेलं हे कोणातरी पाळलेले. मग कुत्र्याच्या गळ्यात त्याच्या मालकानं पट्टा बांधल्याच्या नंतर आसरी ते कोणाचं तरी आहे, याच्यावर वचप आहे कोणाचा. आपण उगत लाकूड धिलपी त्याला मारू नये अशी माणसाला भीती वाटते. अहो कुत्र एखाद्या माणसानं जवळीकता केलं तर त्याच्यावर वचप राहतो. लक्षात ठेवा. तर जगाच्या मालकानं आपल्याला आपलंसं केल्याच्या नंतर काय यमाची मायवेली आपल्यावर वचप काही एखादी गोष्टी अधिकार गाजवायची. विठ्ठला विठ्ठला देवानं स्वीकार केला की काम संपलं. कोणी किती विरोध करू द्या मग चिंता नाही. एक लग्न चाललं, वरात होती. आताही आपल्याकडे लग्न आहेत. ते देवाला किती आवडत असतील आताची लग्न. निष्ठावंत संतांना किती आवडत असतील त्या लग्नातले विषय कार्यक्रम वगैरे किती आवडत असतील मला नाही सांगता येणार. पण मला असं वाटतंय 30-35 वर्षापूर्वी जी लग्न होत होती का ती देवालाही आवडत होती, ती संतांनाही आवडत होती, सात्विक तात्विकांना सुद्धा आवडत होती. आताची जी अनुचित प्रकार आहेत. परवाला एका महाराजांकडे फार सुंदर मनमत अगदी जाज्वल्य भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाला बोरेश्वर भगवान म्हणतात. 2 लिंग आहेत, शिव आणि पार्वती. कासट शेठ मंदिरामध्ये 2 बोरी येतात आणि खिडकीतनं त्या दोन्ही बोरीच्या फांद्या बाहेर आलेल्या येतात. 12 महिने गंगाधरांना त्या दोन्ही बोरीला बोर राहतात. म्हणून त्या अधिष्ठानाला बोरेश्वर भगवंत म्हणतात. त्या अधिष्ठानाची सेवा करणारे एक सात्विक तात्विक साध्या विचाराचे एक निष्ठावंत वारकरी साध्या विचाराची व्यक्ती, त्यांना हरिओम बाबा नाव पडलं. साधी व्यक्ती, अत्यंत साधी. आम्ही बसलोत, छोटस वास्तव आहे. एक जण म्हणला महाराज इथं लग्न नको म्हणले. 10-5 लग्न झाले म्हणले, पण लग्न झाल्यावर मला पिशवी घेऊन रिकाम्या बाटल्या याचावं लागतात. अधिष्ठान किती गोडे माहिती. 12 महिने सतू पाटील त्या बोरीला बोर आहेत. 12 महिने सामान्य ताकद आहे. कुलकर्णी काका मधात बोर आहे मंदिरात आणि फांदी फक्त बाहेर आली. पूर्ण फरशीनं व्यापून गेले सद्गी गुरुजी. तरी पण कायमस्वरूपी हरित ती बोर. कोणाची ताकद आहे. आणि तशा अधिष्ठानावर सुद्धा लग्न तर हिंदूचेच झाले असतील ना, पण किती नालायक लोक ज्या देवाच्या दृष्टीत विश्वाचं चक्र सामावलंय, ज्या परमेश्वराच्या दृष्टीमध्ये विश्वाचं निसर्ग चक्र सामावलंय. मला सांगा शिवजीच्या मनात आलं असतं तर आजचं कीर्तन होत नव्हतं. गजाचा मंडप राहत होता, 10 मिनिटात मंडप तिकडे रेणापुरात आणि पायप इथं. जर वारं सोडा असतात बाई तिथे सांगा कोणाच्या हातात ताकद आहे. त्यांच्या हातात ताकद आहे. मग एवढी ताकद ज्या देवाच्या हातात आहे त्याच्या सानिध्यात तुम्ही 16 संस्कारापैकी एक संस्कार करता आणि तिथं भोवताल दारूच्या बाटल्या टाकता. लाज वाटायला पाहिजे आपल्या लोकांना. आणि हीच माणसं लग्न झाल्यावर पुन्हा मंदिराच्या रांगेला महाराज दिसला की त्याच्या रांगेला तो 10 महाराज शिजून खाल्ले तरी पुण्य नाही. तो 5-25 देव उकळून पिले तरी तुला पुण्य नाही. नालायकपणा आहे नो, मूर्खपणाचं टोकेन ते. किती निषेध कृत्य. आणि देवाकडे आपण अपेक्षा करतो देवानं आपलं चांगलं करावं. अहो देवाला वाटत नाही. अहो प्रत्येक मायबापाला वाटते आपल्या लेकरानं चांगलं वागावं. प्रत्येक आई वडिलाला वाटते आपल्या लेकरानं चांगलं वागावं आणि त्या लेकराचं चांगलं व्हावं याच्याकरता प्रत्येक आई वडील अविरत आपलं जीवन खर्च करतात. फक्त मुलानं चांगलं वागावं आणि त्याचं चांगलं व्हावा. आपण विश्वातली त्याची लेकरं आहेत, प्रभूची लेकरं आहे सारी. मग त्याला वाटत नाही माझ्या लेकरांनी चांगलं वागावं. मग आपण जर चांगलं वागलो तर त्या देवाला वाटतंय माझ्या लेकरांचं चांगलं व्हावं. आपण जर चांगलं वागत नसेल ना तर मग नाही. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. त्याचे पितर असे त्रस्त होतात, शाप देतात. आणि मग कळत नाही राजो
लक्ष्मी कशी जाती? खसखशीच्या पोत्यासारखी. मी त्या दिवशी सांगितलं, खसखशीच्या पोत्याला दाबणाचा जरी टोचा मारला तर रस्त्यानं पडलेली खसखस दिसत नाही आणि पोत्यात सुरेश बुवा थांबत नाही. लक्ष्मी होती म्हणले 200 एकर जमीन आणि आता नाशिकला गटार उपसायलाय. इतकी चंचल लक्ष्मी, इतकी चंचल लक्ष्मी सारखी चंचल जगात कोण नाही. आणि पंढरपुरातल्या मालका इतका आणि काशीतल्या मालका इतका गुंड जगात कोण नाही. जगात कोणी नाही, जगात गुंड नाही. एक जण म्हणला मायासारखा चालू कोणीच नाही. मग तुझ्यासारख्या चालूला ज्या 2 देवाने जन्माला घातलंय ते किती नंबरचे चालू असतील याचा विचार करावा लागेल. अहो विश्वामध्ये 1 नंबरच्या गुंडाला 2 देवाने मिळून मारले. मारुतीराय कोण होते? मूर्तिमंत शंकरू. प्रत्यक्ष 11 रुद्र. मारुतीराय प्रत्यक्ष 11 रुद्र. आणि राम कोण होते? विष्णू. मग रावण कोणी मारला? वारकरी बाबा दोघांनी मिळून मारला. किती नंबरचा गुंड होता विश्वातला? 1 नंबरचा गुंड. मग विश्वातल्या 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड रावण भगवान शिवजीनं आणि विष्णूनं दुपारी 2:18 दक्षिणेचा राजा यमबोलीला आपटो आपटो हाणला. 1 नंबरचा गुंड. तर टाटरन वायरी चोरणाऱ्याला किती वाजता हाणतील याचा विचार करा. कोणाच्या दुकानाचं शटरच वरी करायचं, मधला मालच न्यायचा, गल्लाच फोडायचा. तुला तर दुपारा हाणीन सुमळ्या पंढरपुरातला मालक. काय माणसं उगाच म्हणते मी लयच चालू, मुकाटा बस चालू तू. तो हा चालूपणा कहा बटन दाबून बंद करायचा त्याच्या हातात येडपटेस तू. असो, देवानं एकदा स्वीकार केला की काम संपलं. लग्न होतं एक, याच्यावर निघलं होतं. आणि लक्षात ठेवा, ज्यांची मुलं ऐकण्यात आहेत त्यांच्या आई वडिलांनी लग्नात अनुचित प्रकार होऊ नये जपू शकता. ज्यांची पोरं ऐकण्याच्या पलीकडे गेलीत त्यांच्या वडिलांना काही दोष नाही. पण ज्याची लेकरं ताब्यात आहेत का त्या मुलाच्या आई वडिलांनी मात्र लग्नात एकही अनुचित प्रकार होता कामा नये हे जपा. लग्नात 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे आणि तो संस्कार यथोचित जर पार पडला तर फार मोठं पुण्य असतं. त्याच्यात फार मोठं पुण्य असतं. आमच्याकडे एक म्हातारी होती, जाईबाई नावाची म्हातारी होती. फकरू महाराज पांचाळ घराण्यातली बाई होती. ती जाईबाई नावाची स्त्री होती. तारुण्यात मालक गेले, मुलाचा सांभाळ केला, मुलगा शिकवला, रेल्वे खात्यात नोकरी लागली मुलाला. अजीवन परमार्थ केला, अजीवन परमार्थ केला. तुम्हाला थोडी कळती ती म्हातारी. ती म्हातारी मला म्हणायची, बाळू 100 लग्न लावले की 4 वेळेला काशीला गेल्याचं पुण्य प्राप्त होते. 4 वेळेला 4 धाम केल्याचं पुण्य प्राप्त होते. लग्न मरणादारी किंवा तोरण. साधी बाई, त्या बाईला काही सही करता येत नव्हती, काय नव्हती, पण जुनाट विचाराची माणसं होती. लग्न लावणं सुद्धा एक पुण्य आहे. अंत्यविधीला जाणं सुद्धा पुण्य आहे. म्हणून आपल्याकडे जुनी मत होती मरणादारी आणि तोरणादारी. मृत्यूसाठी आणि मंगल कार्यात माणसानं आवर्जून गेलं पाहिजे, आवर्जून गेलं पाहिजे. पण तिथं प्रकारही गोड घडले पाहिजे. मला असं वाटतंय अंत्यविधीच्या ठिकाणी प्रकार चांगलेच घडत होते, आता तिथंही प्रकार